आणि मुंबईतल्या हवा प्रदूषणावरून हायकोर्टानं महानगरपालिकेला खडे बोल सुनावलेत। आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा म्हणजे कळेल असे खडे बोल हायकोर्टानं सुनावलेले आहेत। आयुक्त भूषण गगराणी स्वतः हायकोर्टात हजर होते। प्रदूषणाचे नियम पाळले जातात की नाही ते आयुक्तांना कळेल असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। आम्ही दखल घेतल्यावर आयुक्तांना जाग आली असा संतापही हायकोर्टानं व्यक्त केलाय। नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई न केल्यास पालिकेवरच कारवाई केली जाईल असं हायकोर्ट म्हणालंय। बांधकामावरही मजुरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे। तर मुंबईतल्या हवा प्रदूषणाचा मुद्दा हायकोर्टात गेलेला आहे आणि त्यावरून हायकोर्टानं महानगरपालिकेला खडे बोल सुनावलेले आहेत। आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा म्हणजे त्यांना वस्तुस्थिती कळेल असं कोर्ट म्हणालेलं आहे आणि त्यासोबतच बांधकाम साइट्सवरती मजुरांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जात नाही असं निरीक्षणही हायकोर्टानं नोंदवलेलं आहे। आयुक्त भूषण गगराणी स्वतः हायकोर्टात यावेळी हजर होते। प्रदूषणाचे नियम पाळले जातात की नाही ते आयुक्तांना कळेल जर त्यांना तुम्ही रस्त्यावर घेऊन गेलात तर असं हायकोर्टानं म्हटलंय। आम्ही दखल घेतल्यावर आयुक्तांना जाग आली म्हणत कोर्टानं संताप व्यक्त केलाय। नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई न केल्यास पालिकेवरच कारवाई केली जाईल असा इशाराही कोर्टानं दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना या हवा प्रदूषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। सर्दी, खोकला आणि घशाचे त्रास मुंबईकरांना सुरू झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं या सगळ्याची दखल घेत पालिकेला आणि आयुक्तांना खडे बोल सुनावलेले आहेत। बांधकाम साइट्सवर मजुरांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जात नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। Honorable Court asked BMC about the probable points of implementation, number one, and if new suggestions have been given by the petitioners, so consider those suggestions, particularly related to strict implementation as well as the worker safety. So whatever in our jurisdiction, BM jurisdiction, court has asked us to submit the report tomorrow again. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।